आज आहे शुक्रवार आणि आम्ही निघालो आहोत नाशिकला। तर मिस्टरांचं ऑफिस होतं आणि मीटिंगसुद्धा होती, तर त्यानिमित्ताने आम्हाला जायला मिळणार होतं। तर बघा अशा प्रकारे मी स्वयंपाकाला सुरुवात केली। स्वयंपाक म्हणण्यापेक्षा मी दशम्या बनवलेल्या आहेत आणि थोडासा मिरचीचा ठेचा वगैरे असं सर्व काही बनवून न्यायचं होतं। तर ही माझी पूर्वतयारी आहे। तर मी यामध्ये डाळीचं पीठसुद्धा टाकणार आहे। थोडीशी मी इथे आता तीळ टाकलेली आहे, हळद आणि थोडंसं तिखट आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक यांची पेस्ट करून घेतली। टोमॅटो आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे चिरून असं सर्व काही टाकून छानपैकी दशम्या बनवणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बरेच दिवस झालेले आहेत, तर माझा व्हिडिओसुद्धा आलेला नाही सध्या। तर खरं मला वेळच मिळत नाही आणि बरीचशी कामं पेंडिंग झालेली आहेत। तर आता वेळात वेळ काढून सर्व काही मी रुटीनमध्ये येणारच आहे। तर आजचा हा व्लॉग आहे तो म्हणजे आम्ही कशा प्रकारे खरेदी केलेली आहे। तर आम्ही जे नाशिकला गेलो, तर नाशिकमध्ये आम्ही काय काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत। तर आता अशी माझी सुरुवातीची तयारी आहे। तर त्याच्यामध्ये दशम्या बनवण्यासाठी मी गावठी तुपाचा इथे वापर केलेला आहे। तर आम्ही बाहेरचं जास्त करून काही खात नाही, तर असं बऱ्याचदा आम्ही घरीच्याच वस्तू बनवून सोबत नेत असतो। पण असं आता हे जे काही टिफिन बनवलेला आहे, तर तो आम्ही कधी खाऊ कधी नाही याची काही आयडियाच नव्हती आम्हाला। तर असंच आम्ही निघालेलो आहोत। तर बरेच दिवस झाले आम्ही कुठे फिरायला गेलो नाही। मुलांचं चाललं होतं की बऱ्याच दिवसांपासून की आपण कुठेतरी जाऊया, परंतु मिस्टरांचं ऑफिस असतं आणि मुलीचा जॉब असतो, मुलाचं ऑफिस असतं, तर आम्हाला कुठेच जाता येत नाही। तर आजचा योग जुळून आला आणि मिस्टरांचं जे मीटिंगचं काम होतं तिथे ऑफिसमध्ये, तर ते काम करायचं तर होतंच आणि म्हटलं चला आपण सुद्धा जाऊया आणि थोडंफार जे काही आम्हाला खरेदी करायचं आहे तर ते सुद्धा आमची खरेदी होणारच आहे। असं पाहता आता बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत ते आम्ही डी-मार्टमधून खरेदी करत असतो, परंतु आम्हाला जायचं होतं जुडिओला आणि CC मॉलला सुद्धा जायचं होतं, म्हणून आमची ही तयारी आम्ही आदल्या दिवशी सुरू केली। तर खरं तो योगच होता आणि काही ठिकाणी सुद्धा जायचं होतं, तर असं बरंचसं काही आम्ही ॲडजस्टमेंट करूनच आम्ही ती खरेदी केलेली आहे। आता माझ्या मुलाचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि त्याला घड्याळसुद्धा घ्यायचं आहे। खरं तर घड्याळ आम्ही लेट घेणार होतो, परंतु आता योग आला म्हटलं तर चला आपण आपल्याला ज्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते आजच आपण खरेदी करून घेऊया। कारण कसं आहे, आपण म्हणतो की आता उद्या जाऊ किंवा नंतर जाऊ, पण तो दिवस कधी येतच नाही। म्हणून जेव्हा आपल्याला वेळ मिळाला ना, तेव्हाच आपण ह्या सर्व काही गोष्टी केल्या पाहिजे। आणि खरंच मला तर म्हणजे खूप वस्तू बनवण्याची आवड आहे, तर म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या गोष्टी घेणार आहेत तर त्याबद्दलच्याच असणारसुद्धा आहे। आणि आम्ही जुडिओमध्ये सुद्धा जाणार आहोत। तर मागच्या वेळेससुद्धा आम्ही नाशिकला गेलो होतो, आता जवळजवळ 1 वर्ष झालं असेल। तर त्यावेळेससुद्धा आम्ही त्या ठिकाणावरून ज्या कुठल्या गोष्टी घेतल्या, मेकअपच्या वगैरे आणि ड्रेस वगैरे घेतले होते, अगदी त्या वस्तूसुद्धा छान निघाल्या। तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या रिजनेबलमध्ये मिळून जातात। तर बघा आपण नेहमी काही जात नाही आणि असं कधीतरी निघालो म्हणजे 5-6 महिन्यातून किंवा वर्षातून, तर आपण आपल्याला हव्या त्या वस्तू नक्कीच घेतल्या पाहिजे। आणि मी खरंच त्या ठिकाणावरून मला जे जे घ्यायचं आहे ते घेणारच आहे। कारण आपण जरी जाणार आहोत दुसऱ्या कामाने, परंतु आपल्याला जे काही घ्यायचं असतं ते ठरवूनच घ्यायचं आणि तरच आपण त्या गोष्टी घेऊ शकतो। नाहीतर काय होतं, आपण नुसतं म्हटलं की जायचं आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला सुचतच नाही की आपण काय घ्यायचं आहे आपल्याला। रस्त्याने लागतो तो चांदवडचा घाट अगदी हिरवळीने नटलेला। पावसाळा झाल्यानंतर हिवाळा सुरू होतो आणि अशा प्रकारे वातावरण निर्माण होत असतं। अगदी जिकडे पाहावं तिकडे दरीमध्ये किंवा डोंगरांवर झाडच झाडं आपल्याला बघायला मिळतात। अगदी सुंदर वातावरण आहे या ठिकाणी। तुम्ही घाट जर बघाल तर घाट खूपच सुंदर आहे आणि बघा रस्ता जो आहे तो वळणावळणाचा आहे। पूर्वी तर हा रस्ता फार खराब होता, आता तरी खूप छान झालेला आहे आणि आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रासही होत नाही। तर आपण नाश्ता वगैरे करून घरून निघतो आणि कधी करतही नाही, तर वेळ जर झाला तर आपल्याला भूक सुद्धा लागते।
तर असं वाटतं ना पण कुठेतरी 2-3 घास हे खाऊन घ्यावे. तर तसंच काहीसं झालं आणि थोडा नाश्ता वगैरे करायला सुरुवात केली माझ्या मुलींनी वगैरे आणि परत असंच आम्ही निघालेलो आहोत. तर जवळजवळ आम्ही नाशिकमध्ये पोहोचणारच आहोत आता इथे. तर नाशिक हे खूप मोठं शहर आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत तर ते गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे. तर आपण पुढे बघूच. त्या ऑफिसमध्ये खूप सुंदर सुंदर झाडंसुद्धा लावलेली आहेत आणि मी फर्स्ट टाईम त्या ऑफिसमध्ये गेलेली आहे. तर हा योग जो आला आहे तर मिस्टरांची मीटिंग होती म्हणूनच आला खरं तर. आणि अगदी तिथूनच CC मॉल जो आहे तो अगदी जवळ आहे. तर म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण जाऊया. कारण बघा आपण घरून कधी ठरवलं की निघू आता तर नव्हतं जमत. कारण घरामधली आपली कामं करा आणि निघा. बसचा प्रवास आपल्याला असंही होतं बऱ्याचदा. आता सवय झाली ती आपल्याला स्वतःच्या गाडीने जायची तर अगदी आरामात आपला प्रवास हा होत असतो. म्हणूनच आम्ही निघालो. तर बघा असंच आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला एका मॅडमलासुद्धा भेटायचं होतं. तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि बघा अशा प्रकारे हा परिसर आहे. अगदी छान. झाडंसुद्धा खूप भारी लावलेली आहेत. याला रामेती असं म्हणतात. तर आम्ही बघा इथे पोहोचलो आणि काही जुन्या आठवणीसुद्धा आपल्याला येतात. तर आम्ही ज्यावेळेस निफाडला राहायचो तर तिथले आम्हाला काका भेटले. तर ते पिंपळगावला राहतात. तर जे जुनी मंडळी आहेत ती भेटतात किंवा ऑफिसमधील अजून कोणी आपले जुने ओळखीचे असतील ते भेटतात. खूप भारी वाटतं अशा वेळेस. तर आता आम्ही निघालेलो आहोत रोडाने पायीच. अगदी गाडी तिथे लावली आणि आम्ही माझा मुलगा, मी आणि मुलगी आम्ही तिघंही या मॉलमध्ये आलेलो आहोत. तर बघा CC मॉल अगदी तिथून जवळ होता का 1-2 किलोमीटरवर. तर आम्ही या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदाच मी मॉल बघितलेला आहे बरं का. मी बऱ्याचदा पुण्यालाही 3-4 वेळेस गेली पण मॉलमध्ये आम्ही काही गेलो नाही. आणि नाशिकला आहे तर आपल्याला नाशिकला तर काही येणं होत नाही. आल्यानंतर थोडीफार इथे खरेदीसुद्धा केलेली आहे. तर मी काही खरेदी दाखवणार आहे आणि काही दाखवणार पण नाही. कारण सगळंच काय दाखवावं असं आहे की नाही. काही गोष्टी आपल्यात पण ठेवाव्या लागतात. तर असं आम्ही बरंचसं या ठिकाणावरूनसुद्धा खरेदी केलेलं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर मी बरेचसे ड्रेस वगैरे बघितले. आम्ही अशा प्रकारे लिफ्टमध्ये पण बसलो. तर मॉल हा खूप मोठा आहे. नाशिकमधील हा सगळ्यात मोठा मॉल आहे. तर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठीसुद्धा बऱ्याचशा इथे आहेत म्हणजे गेम्स वगैरे. आणि तुम्ही ह्या मॉलमध्ये बघाल तर इतके शॉप्स आहेत ना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. खरं तर माहिती आहे का मी ह्या मॉलमध्ये कशासाठी आलेली आहे. तर मला मिस्टर DIY हे बघायचं होतं. कारण मिस्टर DIY असं एक ठिकाण आहे की या ठिकाणामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी बनवायच्या असेल किंवा घ्यायच्या असतील तर सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असतात. आणि खरंच मला ते बघायचं होतं म्हणूनच मी आली. तर बघा इथे आम्ही आलेलो आहोत आणि आल्यानंतर अगदी थोडीफार शूटिंग केली. जास्त काही करता आली नाही कारण तिथे अलाउड नव्हतं करणं. तर आता खरेदी झाली आमची. आता आम्ही परत निघालेलो आहोत. निघताना या ठिकाणी थोडा नाश्ता करायचा होता आम्हाला. तर आम्ही कारण खूप वेळ होऊन गेला होता. साधारणतः 2:30-3 वाजत आले होते आणि मला तर मी जेवण पण नव्हतं केलेलं. सकाळी नाश्ता पण नव्हता झाला माझा खरं तर. मी मागवली कोल्ड कॉफी आणि बर्गर घ्यायचं होतं. तर आम्हाला कॉम्बो पॅक मिळाला आणि त्यामध्ये मिळाली आईस्क्रीमसुद्धा. बघा मनात पण नव्हतं की इतकं सुंदर आम्हाला नाश्ता मिळणार आहे आणि खरंच खूप छान नाश्ता झाला आमचा. तर अगदी म्हणजे दिवसभराची आपण म्हणतो थकान मिटली त्या प्रकारेच झालं आमचं. आणि आम्ही छान नाश्ता वगैरे केला आणि परत निघालो. तर निघाल्यानंतर आम्ही परत ऑफिसमध्ये गेलो आणि त्या ऑफिसमधून परत आम्ही जुडिओला जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. काही मेकअपच्या वस्तू आणि काही मुलींनी नाईट ड्रेस वगैरे घेतले. तर अशी थोडीफार खरेदी आणि घड्याळसुद्धा आम्हाला इकडूनच घ्यायचं होतं. तर बघा या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आम्ही अशा प्रकारे मोबाईल्स कवर्स घेतलेली आहेत. तर मोबाईल कवर घेऊन झाल्यानंतर अगदी समोरच या ठिकाणी जुडिओ होतं. तर जुडिओचंसुद्धा अगदी हे मॉल खूप मोठं होतं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अशा प्रकारे बऱ्याचशा वस्तू बघायला मिळाल्या. तर आज होतं शुक्रवार आणि शुक्रवारी खरं तर हे मॉल्स वगैरे जे आहेत ते खूप भरलेले असतात. परंतु बऱ्यापैकी वस्तू संपलेल्याच होत्या. टी-शर्ट वगैरे बघायचे होते पण ते उपलब्धच झाले नाही. या ठिकाणी कमी पडले आणि म्हणूनच आम्ही हव्या त्या वस्तू घेतल्याच. पण मला खरं नेलपेंट फार आवडते तर मी नेलपेंटची खरेदी केली
आणि मुलींनी थोडंफार मेकअपचं साहित्य घेतलेलंच आहे, आपण नंतर बघूच काय घेतलेलं आहे. तर आता आम्ही परत असंच निघालेलो आहोत. तर आता नाशिक आम्ही सोडलं जसं काही आणि आमच्या मालेगावच्या रस्त्याला लागलेलो आहोत. तर साधारणतः हा प्रवास आमचा खूप छान झाला. जवळजवळ संध्याकाळचे 5:30 वाजले होते आम्हाला निघायला आणि आता रात्रसुद्धा व्हायला लागलेली होती. तर पुढे आम्ही चांदवड लागल्यानंतर चांदवडला मिस्टरांना चहा प्यायचा होता. तर चहा प्यायचे म्हटले तर आम्ही म्हटलं आम्हाला दिसलं तिथे पाणीपुरीचं शॉप. तर मुलांना वाटलं की आता पाणीपुरी खावी, तर म्हटलं ठीक आहे चला. तर त्या ठिकाणी आम्ही भेळ आणि पाणीपुरीसुद्धा खाल्लेली आहे. तर बघा आजचा दिवस मनातही नव्हता की इतकं सुंदर जाणार आहे. सकाळी निघालो, साधारणतः 9:30ला निघालो आणि 11ला मीटिंग होती. तर आम्ही सगळं वेळेत आमचं खूप भारी झालं बरं का. आणि आमचं दिवसभराचं जे आम्ही कामं केलेली आहेत, जी शॉपिंग केलेली आहे ती शॉपिंगसुद्धा सुंदर झाली आणि इथे पाणीपुरी आणि भेळसुद्धा खाऊन झालेली आहे. तर बघा रात्र झालेलीच होती. आता घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर जो दिवस उगवलेला आहे, परंतु माहिती ना आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर घरी गेल्या गेल्या आपण चेक पण करतो की नाही, तसंच माझ्या मुलांनी केलेलं आहे. घरी गेल्यानंतर त्यांनी खूप पसारा घातला, म्हणजे त्याला ज्या वस्तू त्यांनी घेतलेल्या होत्या ना तर त्या वस्तू तो चेक करायला लागला. तर त्याआधी बघूया हे आम्ही रस्त्याने निघालो तर रस्त्यावर किती लाईट्स होते आणि बघा किती सुंदर हा नजारा म्हणूया किंवा दृश्य किती सुंदर वाटतंय ना, खूप भारी वाटले बरं का. आता बघा आल्यानंतर अशा प्रकारे सगळ्या वस्तू पसरवलेल्या होत्याच खरं तर. तर काय काय आणलं काय काय नाही. तर बघा हे घड्याळ घेतलेलं आहे. तर याला हे गिफ्ट माझ्या मुलीकडून माझ्या मुलाला वाढदिवसाचं तर 1 महिन्या आधीच दिलं खरं तर. कारण बघा आता नाशिकला जाणं तर होणार नाही, म्हटलं ठीक आहे आजच घेऊन या. मग अशा प्रकारे ह्या कंपनीचंच घेतलेलं आहे, त्यांनी बॉक्सवर दिलेलं आहे. जी आवडती वस्तू तर त्याला मिळालीच आणि त्याचबरोबर त्यांनी इथे स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. तर स्क्रूड्रायव्हर जे आहे ते अगदी वेगळं होतं आणि बघा ते बॉक्समध्येच आहे. त्याच्यामध्ये पुढे जी टोकं असतात ना ते चेंज करण्याची वेगळ्या आकारांमध्ये लहान मोठी दिलेली होती आणि म्हणूनच त्यांनी हे घेतलेलं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं आपल्याला नट फिट करायला म्हणजे गरज पडते स्क्रूड्रायव्हरची आणि वेळेवर आपल्याकडे ते उपलब्ध नसतं किंवा छोटं मोठं आपल्याला मिळत नाही. तर याच्यामध्ये सगळी ॲडजस्टमेंट होती म्हणून त्यांनी हे पूर्ण किट घेतलेलं आहे. तर अशाच त्यांनी ह्या थोड्याफार वस्तू घेतलेल्या आहेत. तर बघा मी साहित्य जे आणलेलं आहे तर अशा प्रकारे आहेत. तर आणल्यानंतर मी सुरुवातीला विचार केला की व्हिडिओ बनवूया, पण नंतर म्हटलं चला आपण दुसऱ्या दिवशीच बनवूया कारण थोडीफार माहितीसुद्धा देता येईल. तर चला आता आपण बघू उद्याची माझी एकादशीची पूजा आणि मी काय काय आणलेलं आहे ते सविस्तरमध्ये. तर ज्यावेळेस मी एखाद्या पूजेचा व्हिडिओ बनवते तर मला ते खूप सोपं पडतं, परंतु वस्तुबळ दाखवायचं जर म्हटलं तर मला एक संकटच पडतं की कसं बोलावं आणि काय दाखवावं. तर चला बघा मी हे जे आर्टिफिशियल जे पानांच्या फांद्या आहेत त्या अशा प्रकारे मी या म्हणजे फ्लॉवरपॉट मी स्वतः बनवलेले आहेत छोटे. यांचासुद्धा व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला मी कसे बनवले. तर त्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत आज डेकोरेशनमध्ये आणि बघा हे सुद्धा आणलेले आहेत. तर किती छान वाटतं ना, वरती पराग आहेत त्यांना. तर मला हे सुद्धा खूप युनिक वाटले आणि बघा आपल्याला बऱ्याचदा नेहमीचे तेच बघूनसुद्धा बोर होतं, तर म्हणून चेंज म्हणून मी अशा प्रकारे ही खरेदी केलेली आहे. त्याच्यामध्ये फ्लॉवरपॉट घेतलेला आहे. तर अगदी हे मला काहीतरी कमी किमतीमध्ये रिजनेबलमध्येच मिळालेले आहेत म्हणून मी त्या घेतल्या. कारण मी आमच्या मालेगावमध्ये पण बऱ्याचदा वस्तू खरेदीला जाते ना, त्यावेळेस मला जे खूप कॉस्टली वाटले ना मी ते घेत नाही, पण या ठिकाणी आल्यानंतर मला खूप भारी वाटल्या ह्या वस्तू म्हणून मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला हे माझं फ्लॉवरपॉट आणि फुलं कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण बघा तुमच्यासुद्धा आवडी निवडी असतील काही तर त्या सांगत चला आणि माझ्या तर तुम्हाला माहितीच असतील मला काय आवडतं किंवा काय नाही. तर अशी छोटीशी खरेदी केलेली आहे आणि अगदी फ्लॉवरपॉटसुद्धा स्वस्तच आहे. मला काहीतरी हे 80 रुपयाला काहीतरी मिळालेलं आहे आसपास असं काहीतरी. आता एवढं साहित्य घेतलं ना तर मला बऱ्याचशा वस्तूंच्या किमतीही एवढ्या काही माहीत नाही. आणि हे वेल्स जे आहेत ते असे मालेगावला मी 80 रुपयाला बघितले होते, पण मला हा एक वेल तिथे 73 रुपयाला एक पडलेला आहे. तर ही पूर्ण जी खरेदी आहे ती मिस्टर DIY मधूनच केलेली आहे. या ठिकाणी म्हणजे इतक्या वस्तू बघायला मिळाल्या ना, तर ज्या ठिकाणी तुम्ही फुलं बघाल तर फुलांचे विविध प्रकार किंवा वेलांचे विविध प्रकार असंच होतं. तर बघा हे सुद्धा मी या ठिकाणावरूनच घेतलेलं आहे. तर आपण हे जे आहे तर वेलाप्रमाणे ते
भिंतीला हँग करू शकतो किंवा आपण स्टिकर म्हणून सुद्धा वापरू शकतो. तर मला खूप सुंदर आयडिया मिळालेली आहे. तर आपण नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये बघूच मी ते कुठे लावणार आहे. हे व्हाईट कलरचे स्टोनसुद्धा मी खरेदी केलेले आहेत आणि हा डबल टेप घेतलेला आहे. काही ह्या स्टिक घेतलेल्या आहेत. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतात मी झेंडूची फुलं याच्यामध्ये खोचत असते. बघा अशा प्रकारे डेकोरेशनमध्ये आपण ते लावू शकतो. तर त्याचा उपयोग इथे मी केलेला आहे. तर अशा प्रकारच्या वस्तू मी आधीच आणून ठेवते म्हणजे मला त्या वेळेवर उपयोगी येतात. आणि काही ब्रश घेतलेले आहेत, काही ब्रॉडमध्ये, काही पॉइंटेड. तर बघा हे माझं कलरिंगचं काम करते म्हणून मी घेतलेलं आहे. आणि हा मिरर घेतलेला आहे, खूप सुंदर मिळाला. आपण कुठे गेलो तर तो आपल्याला उपयोगी पडू शकतो म्हणून. त्याच्यानंतर बागेसाठी हे साहित्य घेतलेलं आहे. तर काही खुरपणी म्हणतो किंवा माती काढायला किंवा आपण झाडं जेव्हा सैल करतो माती तेव्हा त्याला उपयोगी येईल. तर अशा काही वस्तू घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर हे 150 रुपयाला काहीतरी मिळालं वाटतं मला. आणि छान वस्तूसुद्धा टणक आहेत. आणि बघा हे वुडनचं घेतलेलं आहे. तर आपण खुरपी म्हणतो ते. आणि ह्या ज्या मेणबत्त्या आहेत ह्यासुद्धा युनिक वाटल्या, खूप मस्त केकवर आपण ह्या खोचू शकतो. तर अशा प्रकारे छोटी मोठी आम्ही खरेदी केलेली आहे. डायरी घेतली मुलींनी, ही छोटी आणि एक मोठी. आपण रोजचं रुटीन लिहू शकतो याच्यावर की आज आपल्याला काय करायचं आहे. तर अशा प्रकारची डायरी घेतली. आणि ह्या पट्ट्या ज्या घेतलेल्या आहेत ना, तर ह्या आपले नेल व्यवस्थित आकारामध्ये करण्यासाठी. थोडा खरबडीत आहे. तर आम्ही हे एका पार्लरमध्ये बघितलं होतं. आणि हे जेव्हा आपण वाटीचा केक बनवतो ना, तर केक बनवण्यासाठी घेतलेला आहे. आणि असं पेपर घेतला मी. आणि हे थोडंफार मेकअपचं साहित्य. तर तुम्हाला माझी ही खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.